नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुलींचं नेहमी असतं मुलांचं की काहीतरी छान बनवू. मॅगी तर खूप आवडते. मग संडे होता, उशिरा उठलो आणि लवकरच भूक लागलेली होती. मग मुली म्हणे की आम्हाला मॅगीच खायची. मग मॅगीला हेल्दी कसं बनवायचं, तर मी हा व्हिडिओ त्यासाठी शेअर केलेला आहे. मी काय केलं, खूप सारे मटार घेतले, गाजर घेतले, शिमला मिर्च, कांदा आणि टोमॅटो आणि कढाईमध्ये तेल घालून सर्व व्हेजिटेबल्स परतून घेतले. तर आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, कारण की मॅगीमध्ये तर मीठ असतंच, पण मी व्हेजिटेबल्स खूप सारे घातलेत ना, म्हणून मी मीठ थोडंसं ॲडिशनल घातलेलं आहे. आता मी इथे 4 पॅकेट बनवले होते, म्हणून मी काय केलं, 2 पॅकेट आधी मसाल्यासोबत छान असं परतून घेतले आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी सोडलं. पाणी सोडल्यानंतर आपल्या भाज्या पण छान अशा शिजून निघतील. आणि बाकीचा जो 2 पॅकेट होते ना, तर ते मी उकळी आल्यानंतर सोडून घेतले. त्यासोबतच मी इथे ऑरेगॅनो पण घालून घेतले, छान असं चव येते. मी आलं लसूण याकरता घातलं, कारण की मी थोडंसं सूप ठेवते त्याच्यामध्ये. सध्या थंडीचा मोसम आहेत ना, तर सूप पण पिलं ना अगदी तोंडाला चव येते. त्यासोबतच 1-2 हिरवी मिरची त्याच्यामध्ये मी कट करून घातली. छान अशी मॅगी आपली गदगद शिजू घेतली. शिजून घेतल्यानंतर आपल्या व्हेजिटेबल्स पण अगदी छान अशा शिजून निघल्या. तर ही अनहेल्दी मॅगी आपली हेल्दी झालेली, कारण की मुलं तसे पण व्हेजिटेबल्स जे आहे ते खात नाही, पण ह्या मॅगीसोबत त्यांनी ते पण खाऊन घेतील आणि त्यासोबतच सूप पण ट्राय करतील. तर थंडीमध्ये गरमागरम अशी ही डिश आपण मुलांना तयार करून देऊ शकतात, ज्याने की त्यांचा पण हट्ट पुरवला जाईल आणि हेल्दी देखील राहील. तर त्यासोबतच आरू आणि परूने दोघींनी पण मॅगी ट्राय केली, त्यांना खूप आवडली. तर बघू शकता, व्हेजिटेबल्स पण मुली यासोबत खाऊन घेतात नकळत. तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.